लोअर फुल टॉस बॉल मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू देखील निर्धाव जातोय. तर मात्र जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू येत आहेत. म्हणजे समीकरण बदलते. 21 चेंडू आणि 39 ची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला नव्हता. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. मात्र 4 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. नशिबाची साथ सध्याच्या घडीला गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 9 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला, जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ संघ, विशाल काळे, प्रवीण पाटील आपल्यापैकी कोणी उपस्थित असेल तर नाणेफेकीसाठी यायचंय. त्याचबरोबर कोतोली स्पोर्ट्स कॅप्टन, SD स्पोर्ट्स कोतोली संघ इथे उपस्थित आहे. चला, मल्हारपेठ संघ कॅप्टन विशाल काळे, प्रवीण पाटील. एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आले. त्यानंतर 22च्या स्वरूपात 4 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. स्ट्रायकिंग गेन वरती ब्रवीम देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक बॅटर, बाहुबली बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाचा ब्रवीम देसाई ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सरबॅटने घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 10. जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक असणार आहेत. बनवायच्या आहेत त्या 34 धावा. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये बालाजी माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेस गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज जाणला जातो. त्याला आता मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. लेदर बॉल क्रिकेटचा देखील चांगला अनुभव असणारा खेळाडू, त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाच्या नेट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती, बालाजी माने गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एन वरती चंदूला आपण पाहतोय. आपल्या मेन स्क्रीन वरती बालाजी माने यशाची उंच शिखर ज्या खेळाडूने गाठले आहेत, बालाजी माने आपल्याला मेन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. मुंबई इंडियन्स संघामध्ये ऍज अ नेट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली त्याला आपण आपल्या स्क्रीन वरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग गेन वरती चंदूला आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मात्र मोठे फटके खेळण्याची गरज आहे. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर ताकदवान खेळाडू आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. त्यांच्याकडे क्षमता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आव्हान देखील कडवं आहे. कारण बालाजी मानेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला नव्हता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 10 या आकड्यावरती. दहा या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. चंदूला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. मोठे फटके खेळण्याची गरज आहे. 17 चेंडू आणि 34 ची आवश्यकता आहे. यावेळेस सराबाटने फटका एक्स्ट्रा कव्हर्सला, डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, त्याला दिले हुलकावणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार येताना पाहायला मिळतोय. सुरेख फटका चंदूच्या पॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये.
4 धाव्यांची मोहर लगावली जाते. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 30 ची आवश्यकता आहे. जसा जसा सामना पुढे चालत चाललाय तसा तसा रंगतदार अवस्थेमध्ये, चित्त थरारक लढतीमध्ये सामना जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, पॉइंटच्या टोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी चंदूच्या बॅट मधून येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा हा फटका. अवे फ्रॉम द बॉडी, कट केलाय, स्लाइस केलाय बॉलला आणि 6 धाव्यांची मोहर लगावली जाते. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर चंदू चांगली बॅटिंग केली आहे. त्यानं सांगितलंय चंदू नाही चॅम्पियन हूं मैं, आणि चॅम्पियन सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 20 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. बालाजी माने तुरुप हुकमाच्या एकाच्या विरोधात आता मात्र आक्रमण चढवलं जात आहे. 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. यावेळेस पुन्हा एकदा अपना एक का तभी दिखाना, जब सामने वाला बादशाह निकले. चंदूच्या बॅट मधून आणखीन एक आयर्न हँडसम उत्तुंग षटकार. सव्वीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतय. काय बॅटिंग केली जाते. चंदूच्या बॅट मधून 9 चेंडू आणि 21 धावांची खेळी साकारली जाते. 14 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या आहेत. इथे जर पाहायला गेलं तर बॅटची कडा घेतली, एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? या दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेसाठी चर्चा सुरू आहे, मात्र बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे. चंदूने या सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग केली. आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चंदूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. यावेळेस पुन्हा एकदा साऱ्या बॅटने फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 34 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या जात आहेत त्या 34. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला, जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा पुकार असेल आपल्यासाठी, याची नोंद घ्यायची. मल्हारपेठ कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती स्वयंला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये इन अन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 10 ची आवश्यकता आहे. कुठेतरी पाहायला गेलं तर बालाजी मानेचं हे षटक महागडं राहिलंय. 12 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग गेन वरती ब्रवीम देसाई जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 12 चेंडूंपैकी फक्त आणि फक्त एकच चेंडू फेस केलाय. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्वयंला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झालाय, मात्र माघारी परतावं लागतंय. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. ब्रवीम देसाईची खेळी संपुष्टात. ब्रवीम बॅक टू द पॅव्हेलियन.
चला मल्हारपेठ कॅप्टन विशाल काळे, प्रवीण पाटील आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कोतोली संघाचा कर्णधार खूप अगोदरच इथे उपस्थित आहे, थोडासा स्पीडअप घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत माळीला आपण पाहतोय. पहिला चेंडूच चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय सुशांत माळीच्या विरोधात. 34 आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 10 ची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आहे. चला विशाल काळे नाणेफेकीसाठी यायचंय. मल्हारपेठ कॅप्टन. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. एकेरी धावेवरती जाता समाधानी राहावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला तर 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. रन बॉल इक्वेशन आहे. स्वयंला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. काही अंशी कमबॅक करण्याचा प्रयत्न स्वयंने देखील केलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लोअर फुल टॉस बॉल फलंदाजाला दिलंय आमंत्रण. ते स्वीकारलंय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्केचाळीस या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. सामना जिंकलाय गडमुडशिंगी स्पोर्ट्स संघाने. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सर्वांचे लाडके विशाल काळे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मल्हारपेठ संघाचा कॅप्टन विशाल काळे सर, जीवाला जीव देणारे आमचे परम मित्र, यांचं इथे आगमन झालंय. नाणेफेक जिंकले एसडी स्पोर्ट्स कोतोली संघाने. नाणेफेक जिंकले. चला आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे कोतोली संघ. हॅलो.